गेल्या 3 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून त्याचा परिणाम धरण परिसरात स्पष्टपणे जाणवत आहे। आज पहाटे राधानगरी धरणाचे सर्व 7 स्वयंचलित दरवाजे उघडले असून धरणातून सध्या 11,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे। या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रविवारी 4 दरवाजे उघडण्यात आले होते, तर आज पहाटे उर्वरित 3 दरवाजे आपोआप उघडले। यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धरणाचे सर्व दरवाजे पूर्णपणे खुले झाले आहेत। वाढत्या पावसामुळे भोगावती नदीवरील पडळी आणि पिरळ पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे। शहर आणि जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती। ग्रामीण भागात राधानगरी, कासारी, कडवी, पाटगाव, चिकोत्रा, घटप्रभा, जांभरे, कोदे या 8 धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। आज सकाळी संपलेल्या 24 तासात 125 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान आज सकाळी 11 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 29 फूट 8 इंच इतके असून विसर्ग 29,647 क्युसेक्स इतका आहे। आतापर्यंत 33 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केलाय। धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीपात्रातील पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे।